सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि सर्वपापस्य प्रणः कुशलस्य उपसम्पदा सचित्तपरियोधपनं एकं भूतान शासनं साधु साधु साधु। यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। बुद्ध धम्म हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे। माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो। इतपर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो। धन्यवाद। मी आता सत्काराकडे ओढतो आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरीश कावरे साहेब यांचं स्वागत माधुरीताई खोबरा करते। माधुरीताई खोबराकडे या। आज बहुजन विकास संघाच्या 425व्या साप्ताहिक सभेला उपस्थित धम्मसेवक धम्मसेविका यांना श्रद्धांजली। मी आपणासमोर दिनांक 22 जून ते आज दिनांक 28 जून पर्यंतचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण उल्लेखनीय कार्याचे दिनविशेष वाचन करणार आहे। कृपया आपण अवलोकन करावे ही नम्र विनंती। दिनांक 22/6/1933 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी श्री सच्चिदानंद सिन्हा यांची साक्ष नोंदवली होती। 22 जून 1940 मुंबई येथे सुभाषचंद्र बोस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली होती। 22 जून 1988 त्या दिवशी भदंत आनंद कौशल्यान यांचे परिनिर्वाण झाले होते, त्यांचा स्मृती दिवस। दिनांक 23 जून 1938 डिलाईट रोड मुंबई येथे दलित महिला मंडळाची स्थापना। 23 जून 1947 संविधान सभेच्या ध्वज समितीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली होती। 24 जून 1564 राणी दुर्गावती यांच्या स्मृती दिन। 24 जून 1927 श्रीमती मालिनीबाई पानंदीकर या हिंदू मुलीने गुलाब खान बशीरुद्दीन या मुसलमान गृहस्थाशी नोंदणी पद्धतीने विवाह केला। साक्षीदार डॉक्टर केतकर व त्यांची जर्मन पत्नी शिलवंतीबाई होते। 24 जून 1936 तामिळनाडूतील आदी द्रविड नेत्यांनी धर्म परिवर्तन अभियान आरंभिले। जातीय संघर्ष पेटला गेला होता। 25 जून 1923 मुंबई उच्च न्यायालयात अधिवक्ता म्हणून सनद मिळावी याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्ज दिला। 25 जून 1945 शिमला परिषद सुरू झाली होती। 25 जून 1946 बॉम्बे सेंट्रल स्थानकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य सत्कार समारोह संपन्न झाला होता। 26 जून 1874 छत्रपती शाहू महाराज जयंती। 26 जून 1920 शाहू छत्रपती सरकार यांच्या वाढदिवसा मुहूर्तावर अमरावती येथे श्री चोखामेळा फ्री बोर्डिंग उघडण्यात आले होते। भारतीय संविधान सुधारणा समिती सदस्य म्हणून त्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर पी हेरसेन
के.एम. पन्निक्कर आदींची साक्ष नोंदवली होती. 27 जून हा राजश्री शाहू जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून पाळला जातो. 27 जून 1919 साऊथ ब्युरो कमिशनवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची साक्ष झाली होती. 27 जून 1934 तुमसर रोड येथे भंडारा जिल्हा दलित परिषद अधिवेशन संपन्न झाले होते. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष श्री लक्ष्मण पाटील होते. आणि आज दिनांक 28 जून 1922 ग्रेज युनिव्हर्सिटी लंडन ने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बारहटला ही पदवी प्रदान केली होती. 28 जून 1933 दलित फेडरेशनच्या नागपूर येथे वाढ शाखा स्थापन करून 24 जून ते 6 जुलै जाहीर सभांचे कार्यक्रम संपन्न झाले होते. आणि आज दलित साहित्यिक गंगाधर पानतावणे यांची जयंती आहे. आपण शांतपणे ऐकून घेतले याबद्दल आपले धन्यवाद आणि आभार. तथागताच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत. ती एक घटना फार महत्वाची आहे. तथागताची पेरणी. एकदा तथागत मगध देशातील दक्षिणगिरी पर्वतावरील एकनाळा नावाच्या ब्राह्मण गावामध्ये विहार करीत होते. त्या गावात पेरणीचा काळ चालू होता आणि आताही थोड्या काही दिवसांनी पेरणी चालू होईल आपल्या देशामध्ये. हा पेरणीचा काळ जवळ आला असता कृषी भारद्वाज हा ब्राह्मण शेतामध्ये 500 नांगर चालू होते. त्यावेळी तथागत तेथे जाऊन पोहोचले. कृषी ब्राह्मण अन्नदान करीत होता तेव्हा तथागत त्या ठिकाणी जाऊन एका बाजूला उभे राहिले. ते पिंडपातासाठी उभे राहिले असतील हे असे समजून तो ब्राह्मण तथागतांना म्हणाला, हे श्रमणा, मी नांगर चालवितो आणि पेरणी करतो आणि नंतर धान्य उगवून मी अन्न खातो. हे श्रमणा, तुम्ही नांगर चालवा आणि पेरणी करून मिळवलेले अन्न खा. त्यावर तथागत उत्तरले की मीही तसे करूनच भोजन करतो. असे त्या ब्राह्मणास म्हणाले, परंतु तुझे नांगर, जुहू, फाळ, बैल यापैकी मला तर काही दिसत नाही. तरी देखील तू शेती करतो, करूनच भोजन करतो असे तू म्हणतोस आणि शेत करायचा दावा करतो. मला तर तुझी शेती दिसत नाही. तुझी शेती कसली आहे ते मी कसे ओळखू? त्या ब्राह्मणाचे बोलणे ऐकून तथागत म्हणाले, श्रद्धा हे माझे बियाणे आहे. ज्ञान हा पाऊस आहे. प्रज्ञा ही जुहू आहे. तप हा नांगर आहे. लज्जा हा नांगराचा दांडा आणि मन ही जुंपण आहे. जागृता ही फाळ आणि चाबूक आहे. शरीर आणि वाणी जुंपलेली संयम आहे आणि आहाराच्या बाबतीत उदर नियंत्रण आहे. सत्य ही कापणी आहे आणि नम्रता ही मळणी आहे. प्रयत्न हा जुहू वाहणारा बैल आहे. तो पुढे जाऊन पोचल्यावर शो पुरत नाही. ही अशा प्रकारची शेती आहे. ती कापल्यावर कसल्यावर नंतर अमृताचे फळ उत्पन्न होतात आणि अमृताचे फळ मिळतो. जे सर्व दुःखातून सुटका करतो त्याचे हे बोलणे ऐकून तो ब्राह्मण भारद्वाज म्हणाला, आपण ज्या अर्थी
अमृत फळ देणारी शेती करत आहात, त्या अर्थी आपण खरोखर शेतकरीच आहात. आपण भोजन करावे. त्यावर तथागत उत्तरले, हे ब्राह्मणा, धम्माचा उपदेश केल्यावर मी त्या ठिकाणी भोजनच करत नाही. ते उपदेश ऐकून त्या ब्राह्मणाला खूप हे वाटलं आणि त्यांनी मग बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेला आणि बुद्ध धम्म त्यांनी स्वीकारला. अशा प्रकारचे हे तथागताच्या जीवनामध्ये घटना घडलेली होती. आपण सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. यानंतर बर्थडे विशिंग. त्याच्या अगोदर मी हुंडे साहेबांना विनंती करतो की प्रज्ञापीठावर आपलं स्थान ग्रहण करावं. त्यानंतर आज आपल्याकडे ज्यांचा सत्कार आहे ताराचंदी खांडेकर, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा प्रज्ञापीठावर उपस्थित व्हावं. विनोदजी राऊत, डॉक्टर अभिषेक खोब्रागडे, डॉक्टर रागिनी चहांदे आणि सत्कारमूर्ती चंद्रपालजी सोनटक्के. प्लीज कम ऑन द डायस. शशिकांतजी हुंडे सरांसाठी जोरदार टाळ्या. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि कनिष्ठांचे अभिष्ट चिंतन हे सुद्धा बौद्ध धम्मामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. जसं आपण 22 प्रतिज्ञा इथल्या प्रज्ञाशील आणि करुणा. आणि आजची ही सभा विशेष सभा आहे, कारण यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन आणि आपला बहुजन हिताय संघ यांच्यातर्फे जे सत्कार समारंभाचं आयोजन केलेलं आहे, याकरिता आपला हा कार्यक्रम आहे. आणि आपली दर शनिवारची जी सभा आहे ती आपण आयोजित केलेली आहे. जय भीम. मी डॉक्टर अभिषेक खोब्रागडे, DM कार्डिओलॉजिस्ट. आता खोब्रागडे हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत आहे आणि सुपर स्पेशालिटी GMC नागपूरमध्ये अटॅच आहे. जय भीम. आपण सर्वांना जय भीम. मी चंद्रपाल सोनटक्के. नुकतंच मला 10 रोजी महाराष्ट्र शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण हा अवॉर्ड मिळालेला आहे. मी गीतानगर जेंगाबाई टाकली नागपूर येथे राहतो. जय भीम. हॅलो, मी वसंत वावळे. आतापर्यंत जवळपास 40 वर्ष अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. प्राचार्य पदावरून निवृत्त झालेलो आहे आणि मी आपल्या गिरगाव या ठिकाणी सध्या राहतो. धन्यवाद. तुम्हाला शांती, करुणा, समतेचा, प्रेमाचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रज्ञासूर्य महामानव बोधिसत्व, भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो. आज बहुजन हिताय संघाची ही माझी दुसरी बैठक. त्याच्यामुळं या संघाचं काम कसं चालतं याच्याबद्दल मी अनभिज्ञ आहे. थोडं समजून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. यापुढे मी दर बैठकीला उपस्थित राहील. अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं काम बहुजन हिताय संघ या ठिकाणी करत आहे. तेव्हा खोब्रागडे सर आणि त्यांच्या सर्व टीमचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो. आणि खरं म्हणजे खोब्रागडे साहेबांच्या मुळं मी या ठिकाणी उभा आहे. खरं म्हणजे मी त्यांचा पेशंट आहे, पण त्या पेशंट मध्ये त्यांनी काय पाहिलं तर सर म्हणे तुम्ही स्पीच द्या. बरं म्हटलं ठीक आहे, कारण शिक्षक असल्यामुळे जवळपास 40 वर्षाचा अनुभव असल्यामुळे ठीक आहे म्हटलं. तर म्हटलं काय नेमकं कशावर बोलायचं. तर म्हणे बाबासाहेबांचं जे आर्थिक धोरण आहे ज्याच्यावर सहसा कोणीतरी बोलायचं टाळतं, तर त्या विषयावर बोला. आता अर्थशास्त्र हा माझा काही अभ्यासाचा विषय नाही, परंतु म्हटलं हे चॅलेंज आपण स्वीकारायला पाहिजे. आणि त्या निमित्ताने मी चॅलेंज याच्यासाठी स्वीकारलं की त्या निमित्तानं बाबासाहेबांचा अर्थविषयक दृष्टिकोन मला अभ्यासता येईल. आणि जो भाषण असतं त्याच्यासाठी आपण तयारी करतो, म्हणजे बाबासाहेब आपण बरोबर वाचतो. आणि म्हणून साठी मी आज जो विषय घेतला आहे बाबासाहेब आणि अर्थशास्त्र. आणि मित्रांनो, आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांचा मूळ विषय हा अर्थशास्त्र होता.
सुरुवातच त्यांच्या अभ्यासाची ही अर्थशास्त्राने झाली होती. आपल्याला हे माहित आहे की ते जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ होते. नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन बाबासाहेबांना अर्थशास्त्रातले गुरु म्हणायचे. या बाबासाहेबांनी 1915 मध्ये आपला शोध निबंध सादर केला आणि त्याचं नाव होतं ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं प्रशासन आणि वित्त प्रणाली. आता याच्यामध्ये काय होते मुद्दे, तर ईस्ट इंडिया कंपनीचा प्रशासनिक आर्थिक कारभार, कर वसुलीचे अन्यायी तंत्र ईस्ट इंडिया कंपनीचं, आणि भारतातील आर्थिक शोषण आणि आर्थिक अधोगतीचं विश्लेषण या शोध निबंधामध्ये बाबासाहेबांनी सादर केलं. लक्षात घ्या, त्यावेळेस बाबासाहेबांचं वय फक्त 24-25 वर्षाचं असेल. त्यानंतर बाबासाहेबांनी पीएचडी करता द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया, म्हणजे ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्त व्यवस्थेची उत्क्रांती, याच्यामध्ये अर्थव्यवस्थेचं केंद्रीकरण, प्रांतांना वित्तीय स्वायत्तता आणि अकार्यक्षम कर प्रणालीवर बाबासाहेबांनी टीका केली होती. आणि जगप्रसिद्ध असा ग्रंथ म्हणजे 1923 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला सर्वांना माहित आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन, हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. मित्रांनो, बाबासाहेबांची जी बाबासाहेब भारतात आल्यानंतर त्यांनी स्वतःला सामाजिक चळवळीमध्ये, राजकीय चळवळीमध्ये, धार्मिक चळवळीमध्ये, संविधानाच्या निर्मितीमध्ये बाबासाहेब इतके बिझी झाले की त्यांचा आवडता विषय हा अर्थशास्त्र होता. परंतु ते अर्थशास्त्रावर त्याच्यानंतर काही असं स्वतंत्रपणे ते प्रबंध किंवा पुस्तक लिहू शकले नाही. तरी पण बाबासाहेबांना जेव्हा संधी मिळाली त्यावेळेस, मग ते राजकीय क्षेत्रात असो, सामाजिक क्षेत्रामध्ये असो की संविधान निर्मितीच्या क्षेत्रामध्ये असो, बाबासाहेबांकडे काही मंत्रीपद होते, तर त्या मंत्री म्हणजे मजूर मंत्री वगैरे, तर या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं जे अर्थविषयक ज्ञान आहे ते मांडण्याचा प्रयत्न कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये केला आहे. मित्रांनो, बाबासाहेबांनी जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता यांचं आर्थिक पैलू, जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता याचा आर्थिक संबंध कसा आहे हे मांडण्याचं अत्यंत महान असं कार्य बाबासाहेबांनी केलं आहे. आणि ते असं म्हणतात, इन अ कास्ट सोसायटी द डिव्हिजन ऑफ लेबर इज नॉट बेस्ड ऑन नॅचरल ऍप्टिट्यूड म्हणजे योग्यता, क्षमता, बट ऑन हेरिडिटी. इट इज अ डिव्हिजन ऑफ लेबरर्स नॉट ऑफ लेबर. म्हणजे जाती व्यवस्था ही केवळ श्रमाची विभागणी नाही, तर ती श्रमिकांचीही विभागणी आहे. अशा प्रकारचं एक सुंदर असं संशोधन त्यांनी, जे आपल्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे की ही श्रमाची विभागणी नाही तर ती श्रमिकांची, म्हणजे महार, मान, सांभार, सुतार ही श्रमिकांची विभागणी आहे असं बाबासाहेबांनी मांडलं. आणि बाबासाहेबांनी हे मांडलं की जाती व्यवस्थेमुळे श्रमाची आणि भांडवलाची गतिशीलता कमी झाली आहे. आता श्रमाची गतिशीलता कमी झाली आहे म्हणजे काय की त्यावेळेस जातीनुसार व्यवसायाचं बंधन होतं. म्हणजे ब्राह्मण असेल त्यानं विद्या दान करायचं, क्षत्रिय असेल त्यानं ते सैन्य वगैरे किंवा संरक्षणाचं काम करायचं, वैश्यानं व्यापार करायचा, शूद्रानं सेवा करायची. हे जाती व्यवसायाचं बंधन आल्यामुळे योग्य व्यक्ती योग्य कामासाठी न लागल्यामुळे उत्पादकता कमी झाली. मानवाची संसाधन क्षमता, ज्याला ह्युमन कॅपिटल पोटेन्शियल म्हणतात, पूर्ण वापरल्या गेलं नाही आणि नवीन कौशल्याची वाढ थांबली असं बाबासाहेब नमूद करतात. बाबासाहेब हेही सांगतात की या जाती व्यवस्थेमुळे भांडवलाची गतिशीलता कमी झाली. भांडवलाची गतिशीलता कमी झाली म्हणजे काय की उच्च जातीमध्ये ज्याने जन्म घेतला त्यांना वारसा हक्काने जमीन मिळत होती. उच्च जातीत जन्म घेतला म्हणून तुम्हाला जमीन मिळायची, तुम्हाला भांडवल मिळायचं, तुम्हाला ज्ञान मिळायचं.
ज्ञान सुद्धा हे भांडवलामध्ये येतं. आणि जे खालच्या जातीमध्ये आहे ना, त्यांच्याजवळ जमीन होती ना, भांडवल होतं ना, ज्ञान होतं. आणि त्याच्यामुळं हे जे भांडवल आहे काही विशिष्ट गटाजवळच मर्यादित राहिलं. आणि समाजातील मोठा वर्ग जो बहुजन समाज आपण ज्याला म्हणतो, तो या व्यापार उत्पादन या क्षेत्रापासून दूर राहिला. तर जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मग मी तपशीलवार तो मांडण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी डॉक्टर खोब्रागडे साहेबांनी मला मी खरं म्हणजे त्यांच्या मनापासून आभार मानतो. त्यांनी मला संधी दिली आणि त्यांचा आणि या बहुजन हिताय संघाचा मी आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद. वामनराव पै यांच्या पुस्तकं खूप सुंदर आहेत. त्यांच्या पुस्तकामधून घेतलेला हा प्रत्येकाला लागू होतो, हाच मी इथे घेतलेला आहे. म्हातारपण कोणाला चुकत नाही व म्हातारपणी बहुतेक लोकांची दयनीय अवस्था होते. या संदर्भात जीवन विद्या वृद्ध लोकांना काय सांगू इच्छिते त्याच्यावर. निसर्ग नियमानुसार म्हातारपण येणे ही एक अटळ गोष्ट आहे. ही गोष्ट अटळ आहे, ती टाळण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ असून त्या संबंधी तक्रार करीत राहणे हे सुद्धा इष्ट नाही. म्हातारपण येणार हे लक्षात घेऊन त्या अवस्थेला तोंड कसे द्यायचे याची मानसिक तयारी बेडीच ठेवणे हिताचे असते. वृद्धपणाचा म्हणजे वयाच्या मोठेपणाबद्दल टेंबाळ मिळवण्याचा काळ किंवा मानाची अपेक्षा करण्याचा काळ आता उरलेला नाही. कारण विशाल संयुक्त कुटुंब पद्धती आता इतिहास जमा झालेली आहे. आपण वृद्ध आहोत म्हणजे इतरांपेक्षा अधिक शहाणे असून प्रत्येक गोष्टीत आपण सल्ला दिला पाहिजे किंवा इतरांनी आपला सल्ला मागितला पाहिजे असे वाटणे योग्य नाही. याची जाणीव वृद्धांना असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे घरातील सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजे असा आग्रह धरणे सुद्धा इष्ट नाही. वृद्ध माणसे तरुण मुले यांच्यामधील दोन पिढ्यातील जनरेशन गॅप अंतर लक्षात घेऊन तरुणांच्या व्यवहारात अधिक लक्ष घालणे हे वृद्धांच्या हिताचे असते. तरुणांनी सल्ला मागितला तरच तो द्यावा, अन्यथा वृद्धांनी सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये. या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे, तो हा की वृद्धपण ही एक प्रकारची भोगयोगी असून ती एक भोगण्याची अवस्था आहे, करण्याची अवस्था नाही. वृद्धपणी फक्त भोगायचे असते आणि हा भोगत असताना मन स्थिर ठेवता येणे आवश्यक असते. यासाठी जी पूर्व तयारी करावयाची असते त्याची सुरुवात तारुण्यातच करणे इष्ट असते. म्हणून योग साधण्यात जे पूर्व वयात यशस्वी होतात त्यांना उतार वयात अनुकूल किंवा प्रतिकूल अवस्थेत मन स्थिर ठेवणे शक्य होते. याच्या उलट पूर्व वयात देहाचे भोगण्यात व मौजमजा करण्यात जे काळ घालवतात अशा लोकांना उतार वयात प्रतिकूल अवस्थेत भोगताना मन स्थिर ठेवता न आल्यामुळे त्यांची अवस्था दयनीय होती. थोडक्यात वृद्धपणी वृद्धांनी घरात पाहुण्यासारखे राहावे. घरात आलेला पाहुणा ज्याप्रमाणे घरातील सर्व गोष्टींची जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो, कुठल्याही गोष्टीबद्दल कुरकुर करीत नाही व कोणाबद्दलही तक्रार करीत नाही, अगदी त्याचप्रमाणे वृद्धांनी घरात पाहुण्यासारखे राहावे व वागावे असा जीवन विद्येचा दृष्टिकोन आहे. या संदर्भात तुकाराम महाराजांनी केलेला खालील अभंगातील उपदेश वृद्धांना अक्षरशः लागू असून अत्यंत उपयुक्त आहे. ठेविले आनंदी तैकेशी राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाईला उद्वेग दुःखची केवळ, भोगणे हे फळ संचिताचे. स्वभावाला औषध नसते हा सिद्धांत जीवन विद्येला मुळातच मान्य नाही. माणसाचा स्वभाव हा निश्चित बदलता येतो, परंतु त्यासाठी विशिष्ट प्रकारचा अभ्यास करावा लागतो. येथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती ही की माणसाच्या स्वभावाचे मूळ त्यांच्या अंतर्मनात असते. सामान्य लोकांना या अंतर्मनाचा थांग पत्ताच नसतो. त्यामुळे स्वभाव मेल्याशिवाय बदलत नाही अशी त्यांची समजूत झालेली असते. परंतु अंतर्मनाला हाताळण्याची कला जर माणसाला प्राप्त झाली तर स्वभाव निश्चित बदलता येतो. मग ही प्रक्रिया साधायची कशी हे साधण्याचा उपाय फार सोपा आहे. शुभ विचारांच्या द्वारे बहिर्मनाचे शुद्धीकरण करून शुद्ध बहिर्मनाच्या द्वारे अंतर्मनाचे उन्नयन घडवून आणायचे अशी ही प्रक्रिया आहे.
या प्रक्रियेच्या द्वारे माणसाला नशीब सुद्धा बदलता येणे शक्य आहे. थोडक्यात विशिष्ट प्रकारे चिंतन आणि साधना करून बहिर्मनाच्या द्वारे अंतर्मनाची जडणघडण बदलून स्वभाव बदलता येतो. पण तुमच्या मनाचं काय? पैसे नक्कीच कमवा, पण स्वतःसाठीही थोडं जगा मित्रांनो. खूप काही कमावलं ही पण स्वतःची छंद, स्वतःची आवड, स्वतःच्या इच्छा जर राहिल्या असतील तर मात्र सर्व काही कमावणे आपण तफल्लक आहोत. म्हणून मित्रांनो, जगाचं राहून नाही गेलं पाहिजे, असं जगा. ज्याच्याकरता मी अंतिम 2 लाईन मध्ये मी माझं वाचन सांगतो. आज जिंदा हूं तो जी लेने दो, जी लेने दो, भरी बरसाते में पी लेने दो. आज जिंदा हूं तो जी लेने दो, जी लेने दो, भरी बरसात में पी लेने दो. धन्यवाद. आपण सगळ्यांनी ऐकलं शांतपणे. मागच्या मीटिंगमध्ये आम्ही ठरवलं होतं की आपल्याला जी पोरं आहेत आम्ही त्यांची पारायण पाहिजे त्याचा सत्कार करायचा. आमचे अध्यक्ष सुधीर असल्यामुळे आम्हाला कोणीने पक्का करता आला. जेव्हा ते आले त्यांच्याशी आम्ही बोललं तर मग त्यांनी डॉक्टर साहेबांशी बोलले दोन्ही संघटना आपल्याला करायचं होतं तसं झालं. यापुढे या अगोदरही आपण पोरांना पुस्तक वाटप केलं. काही त्यांच्या परीक्षेच्या वेळेस पैशाची बदल ते दिलं, काही लोकांना सायकल दिले. अशा वाटप संघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशनच्या माध्यमातून असतो त्याचा भाग आहे. आणि असे आम्ही काही प्रॉब्लेम असेल किंवा कोणी असे आलेले विचार करतील तर आम्हाला आणून द्यावं. त्यांना पुस्तकं वाटण्याची जातील किंवा परीक्षेसाठी काही ऑर्डर असेल पैशाच्या एवढंच धन्यवाद. डॉक्टर अभिषेक शंकर कोरागडे यांचा परिचय थोडक्यात देत आहे. आपण शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सतत विद्यार्थी जसे बसून आहात त्याच अनुषंगाने वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या अमूल्य योगदानाबद्दल आपण वैद्यकीय क्षेत्रातील कार्डिओलॉजिस्ट ही पदवी गोल्ड मेडल सह प्राप्त करून आंबेडकरी समाजाची प्रतिष्ठा उंचावली आहे. तर या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन बहुजन हिताय संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. विशेष अतिथी सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर शंकर कोरागडे यांचे चिरंजीव आहे. धन्यवाद. सर्वांना जय भीम. मी डॉक्टर अभिषेक इकडे कोरागडे हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतो आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतो. जास्त टाइम नाही तुमचा, फक्त 2-3 असं सांगतो. डायबिटीज आणि हायपरटेन्शन हे सगळं सायलेंट बिमारी आहे जे आपल्याला कळत नाही, म्हणजे शरीरात आहे जेव्हा चेक केले नाही. इंडिया हे डायबिटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड हे आता घोषित केलं आहे. 100 मिलियन डायबिटिक पेशंट इंडियात आहे. तर हे जे आहे ते सायलेंट बिमारी ते कळत नाही जेव्हापर्यंत टेस्ट केले नाही. HbA1c तुमचं बीपी हे रेग्युलरली चेक करायला पाहिजे. दुसरं लिपिड प्रोफाइल हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे लिपिड प्रोफाइल मध्ये जे एक मेन कारण आहे जे त्याच्याने अटॅक वगैरे होतात, तर त्याच्यासाठी लिपिड प्रोफाइल हे केलं पाहिजे. दुसरं सॉल्ट इंटेक म्हणजे सोडियम हे कमी केलं पाहिजे जेवणात. आणि जे प्रोसेस फूड्स आहेत म्हणजे जे पॅकेटमध्ये येतात त्याच्यामध्ये हाय सोडियम राहते आणि ते पाम ऑइल वगैरे याच्यामुळे ते लिपिड फ्लक्स वगैरे जनरेट होतात जे फाटल्यामुळे म्हणजे पेशंटचं सडन कार्डियक डेथ होऊ शकते. आता खूप सारे पण पेशंट पाहतात ज्यांचं सडन कार्डियक डेथ होत आहे. आज पण तुम्ही न्यूज वाचते असाल की एक ऍक्ट्रेसची सडन कार्डियक डेथ झाली. ते मोस्टली कार्डियक डेथच असू शकते. पण हे सगळे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि अवेअरनेस जे आहे पब्लिक अवेअरनेस याच्यामुळे आपण जनरेट केली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन व बहुजन हिताय संघ याच्या संयुक्त विद्यमानाने माझा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन हॉलमध्ये सत्कार करण्यात आला. मी सर्वांचे धन्यवाद मानतो आहे. मी 1984 ला इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथे जॉईन झालो
आणि तिथपासनं माझ्या समाजकार्य सुरू झाला. समाजकार्य करताना हॉस्पिटलमध्ये जे येणारे लोक असतात ते माझ्याकडे डायरेक्ट यायचे आणि मी त्यांची खूप मदत करायचो. कर्मचारी संघटनेमध्ये पण काम केलेलं आहे मी, आणि कर्मचारी पतसंस्था होती त्या संस्थेमध्ये पण मी काम करत केलेलं आहे. ग्लोबल वेलफेअर असोसिएशन ह्या संस्थेमध्ये मागील 25 वर्षापासून मी सतत काम केलेलं आहे आणि करत आहोत. मी स्वतः त्या संस्थेचा अध्यक्ष आहे. एकता फाउंडेशन च्या माध्यमातून पण मी काम करत आहे. पीपल्स प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून, एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून पण मी विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण द्यायचा प्रयत्न करत आहे. कोविड मध्ये जे महामारी झाली त्या महामारीमध्ये सुद्धा ग्लोबल वेलफेअर असोसिएशन आणि एकता फाउंडेशनच्या वतीने झोपडपट्ट्यांमध्ये जेवणाची व्यवस्था आणि त्यांना आरोग्याची व्यवस्था आम्ही आमच्या संस्थेतर्फे केलेली आहे. हे सगळं कार्य पाहून मला महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय विभागातर्फे सिलेक्ट केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषण हा पुरस्कार मला 10/6/2025 ला मुंबई येथे प्रदान करण्यात आला. मी सर्वांचे आभार मानतो आहे. मला माझा इथे सत्कार करण्यात आला त्याबद्दल व्यासपीठावर बसलेले सर्व आणि सभागृहामध्ये बसलेले सर्व लोकांचा मी आभार मानतो आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. विनोद राऊत साहेब, जो काही अनुभव जे कार्य केलं आहे त्या कार्याची पावती आहे, यामध्ये काही शंकाही नाही. यानंतर आता नुकतेच सत्कारमूर्ती आपले उपस्थित झालेले आहेत, ते आहेत ताराकांत खांडे सर. यांचा परिचय व्हिडिओ वाहिनीसाठी. हा माझा जो सत्कार आहे तो माझ्यासाठी एक अति सत्कार आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण या संस्थेची अगदी पहिलीपासून जोडलेला आहे. त्या वास्तविक वेगवेगळी होण्यापासून काही आहे शशिकांत सोबत ह्या सगळ्या मिशनच्या कार्यक्रमाची आम्ही उभारणी केलेली आहे आणि त्यामुळे या मिशनची माझा अतिशय जवळचं जोडलेलं आहे. एका महान उद्योजकांना ट्रेनिंग देऊन मिशनचा कारभार सुरू झाला. आज त्याचा व्याप सर्वजण पसरलेला आहे आणि त्याबरोबरच बौद्ध विद्यार्थ्यांचा आणि बाकीच्या संघटना यासोबत मिशनचा कारभार अतिशय सोबतपणे स्वतःच्या कार्याला कार्य मित्र माझा सत्कार करताना मला स्वतःला तर म्हणजे अतिशय वाटत की हा माझा परिचय करून देण्यात आलेला आहे तो काही माझी खूप मोठी उपलब्धी अशासाठी माझी पिढीसाठी होती की त्या पिढीनं बाबासाहेब आंबेडकरांना तेवढं पाहिलेलं होतं. प्रत्येक बाबासाहेब आंबेडकरांची भेट झालेली होती आणि त्याच्या भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीमध्ये मी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला आणि त्यांच्या इलेक्शनमध्ये पोलिटिकल एजंटही काम केलेलं. तेव्हापासून बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा लाभलेली आहे आणि तेव्हापासूनच मग आपण आंबेडकर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून बाकीच्या सगळ्या उपलब्धी सहजपणे प्राप्त करून घेत आहे. मिशन सुरू करताना किंवा त्यावेळी रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन किंवा आंबेडकर अध्ययन मंडळ काय बाकीच्या संघटना या कार्याला केल्या त्याचं कारण असं होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी सफेद क्रांतीला नारा बुलंद केलेला होता. त्याचा लोकांच्यापर्यंत प्रसार व्हावा, लोकांना त्याच्या संदर्भात विचारावं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं बरोबर कार्य ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा या उद्देशानं या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. माझ्या बाबतीत म्हणायचं म्हणजे मी तसं मूळच्या भंडारा जिल्ह्यात. भंडारा हा माझा जन्मगाव आहे. माझे वडील सुरुवातीपासूनच म्हणजे समाजसेवकच होते.
रिक्षा चालक, हमाल आणि शेतकरी, दुसरे बिडी मजूर यांच्यासाठी माझ्या वडिलांनी खूप काम केलं. तर त्या वेळेपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा तो ठपका होताच, परंतु बाबांची सेवा पाहून मी सुद्धा अभिभूत झालो आणि शिक्षण वगैरे पूर्ण करून मग नागपूरमध्ये प्रवेश झाला. नागपूरमध्ये प्रवेश झाल्यानंतर नोकरी लागली. नोकरी अशी मिळाली का त्याच्यामध्ये समाजसेवा होती. माझी नियुक्ती महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ झाली आणि तो एक असा एक आम्हाला एक मोबदला होता का आम्ही पगार घेऊन समाजाची सेवा करायची. पगार गव्हर्नमेंटची मिळायची आणि सेवा आम्ही समाजाची करायची. तर तो एक मला एक चांगली संधी मिळाली. त्या नोकरीच्या पेशामध्ये राहून मी आपल्या अनुसूचित जातीमधील जे घटक आहेत त्या घटकापर्यंत म्हणजे पोहोचण्याचा प्रयत्न केला. मला इथे अत्यानंद होत आहे तर त्या सेवेचा भाग डॉक्टर खोब्रागडे सर यांना सुद्धा घेता आला. मी नागपूरला असताना डॉक्टर खोब्रागडे साहेब आपली लुना घेऊन एकदा आले होते माझ्याकडे आणि त्यांना सुद्धा महात्मा फुले महामंडळाच्या कर्जाचा लाभ घ्यायचा होता. तर जे काही संभाषण झालं, जे काही मदत करायची ती मी केली आणि डॉक्टर खोब्रागडे साहेबांना पंजाब नॅशनल बँकेकडून त्यावेळेस म्हणजे आज एक त्या मला वाटते 25-30 वर्ष झाले त्यांना. तर सरांना लाभ दिला. सरांनी मग दुसरे डॉक्टर मिलिंद माने यांना माझ्याकडे पाठवलं. त्यांना सांगितलं, ताकीद दिली का तुम्ही तिथे गेल्यानंतर फक्त एकच व्यक्तींना भेटायच्या आणि ते ह्या चंद्रपाल सोनटक्के ते तुम्हाला पूर्ण मदत करतील. आणि तसंच झाला. आपला मिलिंद माने सर त्यांनी आपल्या पत्नीच्या नावाने डॉक्टर सचिता माने यांच्या नावाने अर्ज भरला होता. त्यांनी तो लाभ म्हणजे देण्यात आला. अशा प्रकारचे म्हणजे म्हणण्याचे तात्पर्य म्हणजे जे आपल्या SC मध्ये जे घटक आहेत आणि जे गरजू लोक आहेत त्यांना मी म्हणजे लाभ देण्याचा प्रयत्न केला. मी बहुजन हिताय सारखी एक संघटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास केंद्र, या संस्थेमध्ये सुद्धा मी संचालक पदावर आहे. 6 जुलै रोजी एक मोठा म्हणजे कार्यक्रम जसा आता इथे 10वी आणि 12वीच्या मुलांना जसा आपण सत्कार करणार आहोत. 12वी आणि 10वी तर 12वीचे 2च विद्यार्थी असल्यामुळे त्यांना मी अगोदर पाचारण करतो आहे. मी नाव घेतो आहे 12वीच्या विद्यार्थ्यांचं, त्यांनी लक्ष असू द्या. अन्वय वैभव गौतम आहेत का बेटा? अन्वय वैभव गौतम या. आई पप्पा असेल त्यांनाही घेऊन या. यांचं स्वागत शशिकांत डुंगरे साहेब करतील. शशिकांत डुंगरे सर. त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर मिशन आणि प्रज्ञावर उपस्थित सर्व मान्यवर आदरणीय विपुली गुणवत्ता आणि बंधू आणि भगिनींनो, आजचा हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडलेला आहे आणि मला त्या कार्यक्रमाची आठवण जसं बाबासाहेब तालुक्यामध्ये पार झाले होते आणि त्यांना अर्जुन कृष्णाजी किर्लोस्कर यांनी जे पुस्तक दिलं होतं, स्वतः लिहिलेलं बुद्ध चरित्र हे पुस्तक आहे, आपल्या अवेलेबल आहे, माझ्याकडे सुद्धा आहे. आणि त्या पुस्तक
त्या पुस्तक इतका म्हणजे समाजाचा जो विकास झाला, बाबासाहेबांचा विकास झाला आणि बाबासाहेबांना प्रश्न पडले की माझ्या घरी जे मला रामायण महाभारत शिकवण्यात येते, पण या पुस्तकामध्ये बुद्धाने तर म्हटलंय की देव नाही, आत्मा नाही, परमेश्वर नाही, धर्मस्थान नाही, स्वर्ग नाही, नरक नाही. मग त्यांनी प्रश्न विचारणं सुरू केलं आणि मग त्यांना स्वतःच्या आपण स्पॉन्टेनियस थॉट्स म्हणतो. स्पॉन्टेनियस थॉट फार महत्वाचा आहे. तुमच्या मेंदूमध्ये स्पॉन्टेनियस थॉट विचार आले पाहिजे. आणि आज या विद्यार्थ्यांनी जे मेहनतीने शिक्षण घेऊन, जसं बाबासाहेबांनी म्हटलं की शिक्षण हे फार महत्वाचं आहे आणि शिक्षणामुळेच बुद्धीचा विकास होतो, समाजाचा विकास होतो. आणि आज या विद्यार्थ्यांना मी सर्वप्रथम त्यांच्या जे पेरेंट्स आहेत त्यांनी जे मेहनत केलेली आहे त्यांना खरंच अभिनंदनास पात्र आहे. आणि त्यांचं भविष्य इंजिनियर, डॉक्टर, मुलींनी नर्सिंग, त्याचप्रकारे चार्टर्ड अकाउंटंट, असं पेरेंट्सचे जे मार्गदर्शन आहे. आणि मी तर देव मानत नाही, पण देव जर कुठे असेल, गॉड जर कुठे असेल तर तो आपले आई आणि वडील असेल. ओनली युअर पेरेंट्स आर युअर गॉड, देयर इज नो गॉड ऑन अर्थ. कारण जर तुम्ही आईच्या पोटात राहता, ते तुम्हाला वाढवते, नंतर तुमचं पालन पोषण करते. वडील बिचारे रिक्षा चालवून मेहनत करून, आज साहेबांनी सांगितलं प्रोफेसर साहेबांनी की ती मेहनतीने त्यांनी मुलांना शिकवलं. आणि सोनटक्के साहेबांनी त्यांनीच नाही त्यांच्या फॅमिलीमध्ये इतरांना सुद्धा शिकवलं, विद्यार्थ्यांना मदत केली. आमच्याकडे पैसे नसताना स्वतः फॉर्म भरून दिले आम्हाला की डॉक्टर साहेब तुम्ही फक्त या. तेव्हा निरंजन वासनिक साहेब होते, त्यांनी मला म्हटलं की तुम्ही सोनटक्के साहेबांकडे जा. त्यांनी माझा अर्ज स्वतः भरला. डॉक्टर मला 80,000 कर्ज दिलं पंजाब नॅशनल बँकेमधून. मी दवाखाना सुरू केला. आणि आज माझ्या फॅमिलीमध्ये 13 डॉक्टर्स आहेत. अभिषेकने सुद्धा नाव गमावलं नाही. म्हणजे आम्ही जे मेहनत केली मुलांसाठी, आमच्या सहकार्याने माधुरी खोब्रागडे यांना आम्ही गार्डियन होतो. म्हणजे त्या घरी हॉस्पिटल आणि सगळ्यांची देखभाल करतात. आणि मुलांना जर यश मिळालं तर समाजात किती नाव होते. आज वेलफेअर साहेबांनी सांगितले की आमची जनरलमध्ये आम्ही कॉम्पिट करतो. तर खरंच हे डीएम सुद्धा जनरलमध्येच असते. तिथे रिझर्वेशन आहे, एमबीबीएस पर्यंत रिझर्वेशन आहे, एमडी पर्यंत रिझर्वेशन आहे. आणि मग तुम्हाला डीएम करताना ओपन मेरिट मध्ये कॉम्पिटिशन करावी लागते. आणि त्या कॉम्पिटिशन मधून डॉक्टर चंद्रशेखर मिश्रा, पद्मश्री, डॉक्टर संजय रामटेके असे बरेचसे विद्यार्थी डीएम मध्ये येतात. आणि आपल्या समाजावर एक असं म्हणतात की रिझर्व्ह कॅन्डिडेट. आता तुम्ही सांगा या मुलांना 90% विदाउट रिझर्वेशन मार्क मिळालेले आहे. 12वी पर्यंत कुठे रिझर्वेशन आहे का? 12वी पर्यंत कुठे रिझर्वेशन आहे का? तुम्हाला तुमचं मेरिट सिद्ध करावं लागते. आणि मुलांना जर आपण एनकरेज केलं, मुलांना आज हा छोटासा समारंभ आहे, पण यामधून त्यांच्या जीवनामध्ये ते जेव्हा 60 वर्षाचे 70 वर्षाचे होतील तेव्हा ते लक्षात येईल की बहुजन विकास संघाने बाबासाहेब आंबेडकर विषयाने आपला सत्कार केला होता. आणि या सत्काराला आणखी त्यांना पुढे असं वाटते की पुढे आपला सत्कार व्हावा या करत ते मेहनत करत राहतात. आणि बहुजन विकास संघाचे सर्व सभासद सकाळी 9 पासून इथे बसलेले आहेत. नॉनस्टॉप बिचारे कानावर जे काही त्यांच्या श्रवण होत आहे त्याचं ते आकलन करतील. आणि आपल्याला ह्या समाजामध्ये जे आता विद्यार्थी आलेले आहेत त्यांनी सुद्धा बाबासाहेबांनी म्हटलं होतं, जो समाज में मेरा जन्म हुआ है वो समाज का कल्याण करना मेरा प्रथम कर्तव्य, आधी कर्तव्य आहे. तर मी सर्व विद्यार्थ्यांना मेसेज देऊ इच्छितो की आपल्याला सर्वांना एकत्र राहायचं आहे, सर्वांना अभ्यास करायचा आहे. आणि बहुजन विकास संघ, बाबासाहेब आंबेडकर मिशन, त्याचप्रकारे आज आपल्या डॉक्टर देशकांडे पण येणार होता. आपल्या प्लॅनिंग मध्ये थोडी आपली हे झाली. ते म्हणाले की माझ्याकडून आम्ही कॉन्ट्रिब्युशन करू शकतो या कार्यक्रमाचा जो काही खर्च येईल. आणि बाहो हे सुद्धा ऑर्गनायझेशन आहे. यामध्ये बरेचसे तरुण डॉक्टर्स, आता आपल्या समाजाचा प्रॉब्लेम असा आहे की डॉक्टर तर झाले, बरेचसे लोक डॉक्टर झाले, पण त्या डॉक्टरांनी पुढे काय करायचं? जसं मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत तर तिथे काम करायचं का? स्वतः हॉस्पिटल करताना जागा घ्यावी लागते, पैसा लागतो, सर्टिफिकेट लागतं. आज हॉस्पिटल सुरू करताना 27 सर्टिफिकेट लागतात आपल्याला जवळपास. आणि ते 27 सर्टिफिकेट मिळवण्यासाठी तुम्हाला किती पैसा खर्च येईल. तर बरेचसे असे कोर्सेस आहेत की ज्यामध्ये जर असं वाटत असेल की ज्यांना मार्गदर्शन पाहिजे असेल, यूपीएससी आहे, चार्टर्ड अकाउंटंट खूप चांगले आहे, त्यानंतर नर्सिंग, फार्मसी, इलेक्ट्रॉनिक्स असे सर्व विषय आहेत. त्यामुळे आणखी एक विद्यार्थी सही घ्यायला होता मेडिकल सर्टिफिकेटसाठी. आणि त्यांना समाज कल्याण विभागामधून त्यांची मुलगी आहे, तिचं नाव खोब्रागडेच आहे, विजय खोब्रागडेची मुलगी आहे. आणि ती आयर्लंडला जाते एमएस करण्यासाठी. छोटीशी बालिका आहे, पण ती आयर्लंडला एमएस करण्याकरता, जसं गव्हर्नमेंटचे ज्या काही
प्राप्त केलेलं आहे त्या सर्व मुलांना स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. आजचा दिवस मुलांनी यश प्राप्त केलेल्याबद्दल त्यांचा जो सत्कार आपण करतो आहोत त्या सत्कारामध्ये आई वडिलांची, शिक्षकांची, सर्वांची मेहनत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये काय चालू आहे आणि आपल्या मुला-मुलींना आपण कोणत्या क्षेत्रामध्ये घालायला पाहिजे त्या संबंधीचं ज्ञान आपल्याला मुळीच नाही. मला आश्चर्य वाटते की तुमच्यापैकी आपल्यापैकी या मुलींच्या शाळांमध्ये कोण पालक केलेले आहेत की माझी मुलगी काय करते, माझा मुलगा काय करतो, तो कुठे कमी आहे, त्याला काय करायला पाहिजे. कोणी हात करतात आजोबा फक्त 2-3 हात वर आलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या मुलांनी आयुष्यामध्ये समाजाचं नाव कसं करता येईल किंवा त्यांची स्वतःची वैयक्तिक उंची कशी वाढवता येईल त्याबद्दल कधीच विचार आणि तो विचार बालपणापासून करायचा असतो. कमीत कमी माध्यमिक शाळेपासून तरी करायला पाहिजे. टॅलेंट परीक्षा होते. माहिती आहे तुमच्या टॅलेंट परीक्षा किती आई वडिलांना माहिती आहे? एकही मुलगी 5 शाळांमध्ये फिरलो आहे उत्तरला तुझ्या काही शाळेत एका हेडमिस्ट्रेसनी मला टॅलेंट काय टॅलेंट हेडमिस्ट्रेस एसएसआरची तिला एवढं सुद्धा माहिती की जगामध्ये काय चालू आहे. टॅलेंट परीक्षा ही अशी परीक्षा आहे की त्या परीक्षेत जर तुम्ही उत्तीर्ण झालात तर आयुष्यभर तुमचं शिक्षण मरेपर्यंत जिथे तिथं जाल फक्त शिक्षणासाठी फ्री आहे. सगळ्या प्रकारचं शिक्षण हे फ्री आहे. टॅलेंट परीक्षा आणि 10वी आणि 12वी पासून आपल्याला माहिती आणि आपलं दुर्दैव असं की आपण दैवी हा शब्द लिहितो. अनेक ठिकाणी मला आश्चर्य एक वाटतो तो रसवण किती तुम्ही बोल पाहिजे लाज वाटते. आपण काय शिकलो? भीम हा शब्द नेहमी दीर्घ झाला पाहिजे. जे जे काही विस्तीर्ण आहे जे जे काही प्रचंड आहे बाबासाहेब भगवान वैभवबद्दल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंचावर उपस्थित बहुतेक संघाचे अध्यक्ष तसेच आंबेडकर मिशनचे मिस्टर होमदे साहेब, उपाध्यक्ष पी बेलजे साहेब, मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य भवन आज मित्रांनो सर्वांना जय व सांगायला आनंद होतो की हा कार्यक्रम मी प्रत्येक मिशन आपला मिशन करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन करते म्हणजे दोन्हीच्या संघटना प्रत्येक वर्षी घेत राहतो. ते एक प्रोत्साहन म्हणून सर्वांना मिळावं ह्या उद्देशाने घेत असतो आणि असे बरेच कार्य करत असतो. त्या कार्यक्रमाकरता विशेषतः ज्याला मुख्य सत्कार झाला ते विनोद दौत साहेब, त्याचप्रमाणे सोनटके साहेब हे सत्कार मोठी आहेत, त्यांना मी त्यांचे आभार मानतो. तसेच ही जर समज गाजवू शकत नाही कोणी तर ते वावरे साहेबांनी फार त्यांनी मॅथमॅटिकली शब्द घेऊन अंक लिहून त्यांनी समजावून सांगितलं. त्याचप्रमाणे वावरे साहेबांनी सुद्धा सिनियर थोडक्यात त्याकरता त्यांचे आभार प्रदर्शित करतो. आणि मंचावर उपस्थित सर्व खांडेकर साहेब, खोबरागडे साहेब, सोनटके साहेब, बीजी बेटवे साहेब आणि कार्यक्रमाला मदत करणारे रंगाई साहेब आणि वाहने साहेब यांनी खास मदत घेतली. त्याकरता त्यांचे मी आभार प्रदर्शन करतो. एकं बुद्धानुशासनं धम्मं
धम्मधरो होतियो धम्मं न पमुच्यते नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरम् केतेन सत्यवचेन होतु ते जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरम् केतेन सत्यवचेन होतु ते जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अयं सङ्गो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु ते जयमङ्गलम् साधु 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 सर्वेभ्यो विवर्जन्तु सर्वरोगविनाशतु मा ते भवन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वबुद्धानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वधर्मानुभावेन सर्वसङ्गानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते साधु अभिवादनशीलेशा नित्यं वर्धापचायनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुर्नो सुखं वदन्ति। महाकरुणिक तथागत भगवान बुद्धांची करुणा असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व बहुजन संघांचा सर्व 17 उपासक उपासिकांचं मंगल हो कल्याण